या आठवड्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव 500 ते 700 रुपयांनी घसरले आहेत. अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी आजही सोयाबीन साठवून ठेवलेलं आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आगामी काळामध्ये परत वाढ होईल का किंवा दिलासा मिळेल का अशी त्यांना अपेक्षा आहे. अमेरिकेचा भारताशी करार आणि त्यानंतर काही ज्या बातम्या आल्या त्यामुळे हे बाजारभाव पडल्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे याचा आपण योग्य वेळी आढावा घेऊ. सध्या तरी असं दिसतं आहे की या आठवड्यात बाजारभाव 500 ते 700 रुपयांनी पडले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे बाजारभाव संपूर्ण राज्यामध्ये 25 ते 30% वाढलेले आहेत. ॲग्रोशिवारनी असं कधीही सांगितलं नाही की 8,000, 7,000, 6,000 सोयाबीन होईल. सोयाबीनचे बाजारभाव हे हमीभावापर्यंत पोहोचू शकतात असं आपण एक विश्लेषण केलं होतं. साधारण तुम्हाला आठवत असेल तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला. त्यामुळे आता काय परिस्थिती आहे, याच्यामध्ये 2 आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनचे दर कसे आहेत त्यावरनं तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 16 फेब्रुवारी 2026. सोयाबीनचे कुठल्या जिल्ह्यात बाजारभाव घसरले आणि किती घसरले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत जर ते वाढलेले असतील तर किती वाढलेले आहेत याचा आढावा आपण बघणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहील ते पण आपण बघणार आहोत. माझ्याकडे 1 ते 8 आणि 9 ते 15 फेब्रुवारीपर्यंतचे बाजारभाव आहे, त्याची तुलना आपण करून बघूया. संपूर्ण राज्यामध्ये साधारण 5 ते 11% बाजारभाव घसरलेले आहेत. अहिल्यानगरमध्ये 5500 वरून 5200 वर आलेले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6% घसरण आहे. अकोला बाजार समितीत 5551 वरनं 5290 वर आलेले आहेत. 4.5% घसरण आहे, म्हणजे स्थिर आहे. फार याच्यामध्ये जी घसरण आहे फार नसली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत 34.9% म्हणजे 35% बाजारात वाढ आहे. अमरावतीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ आहे, मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5.5% बाजारभाव घसरून ते आता 5058 वर आलेले आहेत. बीडमध्ये 5128 आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत, 27% वाढ. मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 8% घसरण आहे. बुलढाणामध्ये 5648 रुपये होते, ते घसरून 5000 वर आलेत, 5017. मागच्या वर्षीच्या तुलनेत 34% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 11% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये मात्र 5000च्या खाली येऊन 4977 वर आलेले आहेत, मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत 29 ते 30% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरला 13% बाजारभाव घसरून 4600 वर आलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ आहे. धाराशिवला 5500 वरनं 5100 आलेले आहेत, 6.5% घट आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ आहे. धुळ्यामध्ये 4900 वर आलेले आहेत, 11% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र 20% वाढ आहे. मी आधीची घसरण ती आठवड्याची सांगतोय, मागच्या आठवड्याची आणि मागच्या वर्षीची पण सांगतोय, हे जरा लक्षात घ्या. आता हिंगोली महत्त्वाचा बाजार समजला जातो. 5450 होते मागच्या आठवड्यात, आता 5050 किंवा 5000 आलेले आहेत. ही घसरण साधारण 6.5% आहे, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 32% हे सोयाबीनचे बाजारभाव वाढ आहे. माफ करा, कांदा चुकून म्हणालो, कारण कांद्याचे आपण बाजारभाव देत असतो. जालना 5552 वरनं आले 5237 आणि जालन्याला 30% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या आठवड्याच्या तुलनेत मात्र 5.5% घसरण आहे. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जी उत्सुकता असते लातूर बाजाराची. लातूर बाजारात बाजारभाव साधारण 450 रुपयांनी घसरलेले आहेत, 8.5% घसरण आहे. 5220 आता होते 5600 वरनं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 26% वाढ आहे. नागपूरला साधारण 5000पर्यंत आलेले आहेत, इथे 5% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 28% वाढ आहे. नांदेडला मागच्या वर्षीच्या तुलनेत 28% वाढ आहे, 5076 वर आलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.7% घसरण आहे. नंदुरबारला मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% भाव वाढून
ते 4,712वर पोचले, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.5% घसरण आहे. नाशिकला साधारण 6% घसरण आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि ते बाजारभाव 5,357वर आले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 33.9% वाढ आहे. परभणीला 4,937 मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 25%. पुण्याला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5%ची घसरण 5,186 किंवा 5,100 आपण म्हणूया. त्याच्यानंतर सोलापूरला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5.5%ची घसरण आहे, 5,273वर आलेले आहेत बाजारभाव, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत 33% वाढ आहे. वाशिमला 5,527वरनं 5,155 आलेले आहेत, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6.5%ची आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 6.5%ची घसरण आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 33%ची वाढ आहे. वर्ध्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत 22%ची वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 8%ची घसरण होऊन ते आले 4,457 किंवा 4,500वर. यवतमाळला बाजारभाव पोहोचलेत 5,075वर, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6.3%ची घसरण आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 30%ची वाढ आहे. एकूणच अफवा काय आहेत, खरंच अफवा आहेत का? शेतकरी संघटनांचे नेते आणि जे तज्ज्ञ आहेत, यातले जाणकार आहेत, ते जे आहेत ते चुकीचा आरोप करत आहेत का? म्हणजे ज्यांचा अभ्यास आहे ते पण असं सांगत आहेत का? या संदर्भात आपण बघणार आहोत. सोयाबीन, मका प्रत्यक्षात येणार नाही असं सरकार सांगत असलं तरी सोयाबीनचं तेल मात्र येणार आहे आणि त्यावर जर आयात नसेल तर ते तेल आपल्याकडे आलं तर आपल्याकडच्या तेलाचे भाव घसरतील आणि त्यामध्ये जर घसरण झाली तर एकूण सोयाबीनच नाही, सगळ्याच तेलबियांचं मार्केट डाऊन होऊ शकतं, असं कृषी तज्ज्ञांचं, कृषी अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. प्रत्यक्ष सोयाबीन नाही आलं आणि तेलच आलं तर हा फरक आहे. मात्र सोयाबीनच्या किमतीच्या बाबत आपण सकारात्मक राहूया. हे बाजारभाव एकूण राज्याची सरासरी लक्षात घेता फार घसरणार नाहीत, त्यामुळे फार काळजी नको. येणाऱ्या काळात कसे राहतील ते आपण उद्या परवा जेव्हा शक्य होईल त्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. सध्या तरी 7,000, 8,000, 9,000, 10,000 किंवा 6,000 असे बाजारभाव जाणार नाही, हे आपण आधीच क्लिअर केलेलं होतं. 28 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील याचं कॅल्क्युलेशन करूया, याचं विश्लेषण करूया आणि त्याबद्दल तुम्हाला ती माहिती देईनच. ही माहिती जी आहे ती सर्व बाजार समित्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांची सरासरी आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि ते काय म्हणतात ज्याला रोखठोक आहे, अचूक आहे, अशा पद्धतीचा आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलला नवीन असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर इकडे हिरव्या बटनावर क्लिक करून तातडीनं लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. मी स्वतः आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्याला या संदर्भात वेळोवेळी माहिती देतच राहू. तोपर्यंत जोडून राहा. धन्यवाद.